नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आपण पाहताय लालबागच्या राजाचं थेट प्रसारण महासागरच्या माध्यमातून. दैनिक महासागर हे 18 जिल्ह्यामध्ये सातत्यानं प्रसारित होणारा एक न्यूजपेपर आहे आणि याचंच आता आपण डिजिटलमध्ये देखील रूपांतर केलं आहे. त्यामुळे महासागरच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक बातमीवरती एक बारीक लक्ष असतं आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांना काय पाहिजे याचं देखील आम्ही बारकाईने या ठिकाणी नेहमीच निरीक्षण करत असतो. आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या निमित्त महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भक्तगण या ठिकाणी येत असतात आणि हे दर्शन घेण्यासाठी रात्रीपासूनच रांगा या ठिकाणी लागल्या आहेत. भक्तांच्या रांगा, या भक्तांच्या जेव्हा भक्ती मनामध्ये असते तेव्हा ना त्यांचे पाय दुखत, त्यांना काही त्रास होतो. फक्त त्यांना आतुरता असते, ती म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन होणं. या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून आलेले भक्त आपण पाहू शकता. या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील दर्शन घेतलं आहे. गणरायाचं हे सुंदर आणि देखणं रूप आपण पाहतोय. दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळे देखावे सादर केले जातात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आलेला भक्त हे रूप पाहून तृप्त होतो. गणरायाचं दर्शन या ठिकाणी केलं जातं. सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान एक आरती होते, त्यानंतर संध्याकाळची एक आरती या ठिकाणी होत असते. आपण पाहतोय की लालबागच्या राजाचं हे मंडळ जे आहे सातत्यानं या ठिकाणी आलेल्या भक्तांची सेवा करते आणि आपण हे अतिशय देखणं रूप पाहत आहात. गणरायाच्या गळ्यामध्ये या ठिकाणी ज्या भव्य दिव्य अशा माळा आहेत आणि जो गणरायाचा जो चेहरा आहे, जो मुकुट आहे, तो असं वाटतं की साक्षात भक्तांना ते पाहतात. भक्तगण येतात आणि भक्त या ठिकाणी जेव्हा त्यांचं दर्शन घेतात तेव्हा भक्त हे मनातून तृप्त होतात. खरं तर गणेश चतुर्थीच्या दिवसापासून म्हणजे अगदी 1.5 दिवसापर्यंत या ठिकाणची गर्दी ही कमी असते. कारण मुंबईमध्ये बरेचसे जे भक्तगण आहेत त्यांच्या घरी बहुतांश 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि त्या गणपतीला पाहण्यासाठी आणि गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मित्र मंडळी, पाहुणे, आप्तेष्ट हे एकमेकांच्या घरी जातात आणि त्यामुळे या ठिकाणी 1.5 दिवस हे गर्दी खूप कमी असते. बघायला गेलं तर या 1.5 दिवसामध्ये ज्यांच्या घरी गणपती नसतो असेच भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. पण 1.5 दिवस संपल्यानंतर म्हणजे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी रांगा वाढायला लागतात आणि या ठिकाणी आलेला जो भक्त आहे तो दर्शन घेण्यासाठी कधी कधी रात्रभर रांगेत थांबतो तर कधी दिवसभर रांगेत थांबतो. आबालवृद्धांपासून सगळेच भक्त या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. लालबागच्या राजाचं हे 92वं वर्ष आहे आणि या 92व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर दरवर्षी अशाच पद्धतीची गर्दी असते आणि ही गर्दी वाढतच जाते. या दरम्यान आपण पाहतोय की दादर पासून ते लालबागचा राजा जो आहे तिथपर्यंत एक वाहतूक जे आहे ते देखील कोंडी होऊ नये याचं प्रशासन लक्ष देऊन त्यावरती नियंत्रण करत असते. एकतर्फा वाहतूक या ठिकाणी चालत असते आणि भक्तांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या असतात. खरं तर या आलेल्या भक्तांची सेवा करण्यासाठी हे मंडळ देखील सातत्यानं तत्पर असते. दरवर्षी ज्या पद्धतीने आपण पाहतोय भक्तांच्या रांगा कधी या ठिकाणी कमी होत नसतात. आपण हे सगळं दर्शन पाहत आहात महासागर न्यूजवरती. कारण महासागरच्या माध्यमातून आपण पाहतोय की हे भक्त गणरायाच्या चरणावरती डोकं ठेवण्यासाठी किती आतुरतेनं या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी आलेले हे सगळे भक्तगण जे आहेत एक तासनतास लाईनमध्ये थांबल्यानंतर त्यांना ह्या अखंड मूर्तीचं दर्शन मिळतं आणि हे आपण पाहतोय गणरायाचं एक देखणं आणि सुंदर रूप आपण पाहतोय. आणि विशेष ही जी मंडळी आहे या ठिकाणी आज मोबाईलचा काळ असल्यामुळे दर्शन घेताना फोटो काढण्यासाठी रांग लागली असते, पण बाकी इतर जे भक्त आहेत त्यांना दर्शन मिळावं यासाठी या ठिकाणी त्यांना जास्त वेळ या ठिकाणी थांबता येत नाही. बरेचसे नेते मंडळी, चित्रपटातील बरेचसे कलाकार, राजकीय मंडळी, मंत्री संत्री जे आहेत, राजकीय पक्षातील उच्च पदाचे लोकही या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि हे चतुर्थीपासून
ते आपण पाहतोय की गणेश विसर्जनापर्यंत अशाच पद्धतीनं रांगा आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर गणरायाचं आगमन होण्यापूर्वी प्रत्येक भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनाची आतुरता त्याला लागलेली असते आणि ही आतुरता आता कुठेतरी संपली असं भक्तांच्या या चेहऱ्यावरून आपल्याला दिसून येतं. खरं तर ह्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या रांगेतून जेव्हा भक्त दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहतो आणि जेव्हा त्याला गणरायाचं एक सुंदर देखणं रूप पाहायला मिळतं तेव्हा हा भक्त एकदम तृप्त होऊन जातो. खरं तर आता आपण पाहतोय की आज मुंबईमध्ये पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. खरं तर या ठिकाणी पावसामध्ये देखील भक्तांची अतिशय चांगली व्यवस्था केली जाते. भक्तांना पाऊस लागू नये म्हणून मोठे मोठे शेड या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि भक्तांची काळजी हे मंडळ नेहमीच घेत असते. आणि हे थेट प्रसारण जे आहे हे महासागरच्या माध्यमातून आपण पाहतोय. लालबागच्या राजाचं हे यंदाचं 92वं वर्ष आहे.